नैसर्गिकरित्या विघटन न होणाऱ्या प्लॅस्टिकच्या फुलांच्या वापरावर महाराष्ट्र राज्यामध्ये यापूर्वीही बंदी होती. मात्र आता ही बंदी अधिक स्पष्ट आणि कठोर करण्यासाठी लवकरच एक स्वतंत्र शासन निर्णय काढला जाईल, असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये सांगितलं होतं. खरं तर प्लॅस्टिकच्या फुलांचं उत्पादन आणि विक्री यांच्यावर जशी बंदी आहे, त्याचसोबत या प्लॅस्टिकच्या फुलांचा जे डेकोरेटर सजावटीसाठी वापर करतील ते सुद्धा या शिक्षेसाठी पात्र असतील, असं सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं होतं. त्याचसोबत या फुलांची ज्या हॉलमध्ये सजावट होईल ते हॉलचे जे मालक असतील किंवा जे हॉलधारक असतील त्यांच्यावरती सुद्धा कारवाईचा बडगा उगारला जाईल. दरम्यान या आधीसुद्धा मोठ्या प्रमाणावरती प्लास्टिकच्या फुलांच्या बाबतीत कारवाई यापूर्वीसुद्धा झालेली होती आणि याच संदर्भात माहिती देताना पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी देखील असं म्हटलं होतं की जेव्हा प्लॅस्टिकच्या फुलांचं जे विघटन होऊ शकत नाही नैसर्गिकरित्या, अशा प्लॅस्टिकच्या फुलांचा वापर केल्यास पहिल्यांदा त्या व्यक्तीला 5,000 रुपयांचा दंड, दुसऱ्यांदा जर ती व्यक्ती या गुन्ह्यामध्ये आढळून आली तर तिला 10,000 रुपयांचा दंड आणि जर का तिसऱ्या वेळी हाच गुन्हा करताना जर का ती व्यक्ती आढळून आली तर तिला 3 महिन्यांचा कारावास आणि 25,000चा दंडसुद्धा आकारण्यात येईल.